संकट काळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्तसाद घाला। अशक्यही शक्य करतील स्वामी हा भाव मनात कायम ठेवा। श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात। आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे। स्वामी अद्भुत आहेत। स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत। स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत। श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत। स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे। स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे। अनेकदा मन अशांत अस्थिर असते। अनामिक भीती मनात दाटून येत असते। काय करावे काहीच सुचत नाही। अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना अवश्य करा। अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते। लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात। स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते। परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात। मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्विग्न होते, बेचैन व्हायला होते। अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात। आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाच पडत असतो, परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो। सगळे दिवस सारखे नसतात। सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो। चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात। त्या संकट काळात डगमगता एक प्रार्थना करावी। स्वामी नक्कीच बळ देतील। अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही, मानसिक शांतता लाभत नाही, प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही। अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते। अनेकदा संकटे येत असतात। संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागावी। अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी। रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी। केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावी। असे केल्यास मन स्थिर शांत होण्यास मदत मिळू शकेल। विचारचक्र शमू शकेल। पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल। स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की सद्गुरु नाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे बद कवणा दावू। निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ क्षीण देवहृदी वससी परी नच दिस्सी कैसे तुझ पाहू। उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ। कोण कुठील मी कवण कार्य मम जिनी कैसा राहुकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू। अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू। हे अजिबात विसरू नका असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा। श्री स्वामी समर्थ।